सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 18. माझे एक चित्रकार मित्र श्रीयुत अनंतराव सालकर एकदा सहज मला म्हणाले, माझ्या कलाकाराच्या दृष्टीतून जेव्हा मी स्वामींकडे पाहतो तेव्हा त्यांच्या शरीराचा वर्ण सतेज तेजपुंज असा दिसतो. स्वामींसंबंधी अशा तऱ्हेची ही वर्णनं 1962 पासून 1974 पर्यंत मी अनेकांच्याकडून ऐकली होती. कोणाला स्वामींची कांती गुलाबासारखी लालसर दिसायची, कोणाला त्यांच्या कांतीत पिवळसर छटा दृग्गोचर व्हायची, तर कुणाला तेज प्रकाश असं काहीतरी दिसायचं. स्वामीजी असे हे सर्वांना निरनिराळे दिसावयाचे. म्हणून या सर्वातून मी एक मथितार्थ काढला होता. मी म्हणत असे ते स्फटिकासारखे आहेत. स्फटिक कसा शुभ्र असतो, परंतु ज्या रंगाच्या संगतीत येतो त्या रंगाची आणि कोणत्याही प्रकारची उपाधी अंगी न घेता त्या रंगात कसा मिळून जातो. खरंच मला तरी स्वामीजी तुकाराम महाराजांनी या अभंगात वर्णिलेल्या स्फटिकासारखे अलिप्त असे दिसत. त्या स्फटिकाला रंग नव्हता आणि उपाधी नव्हती. अगदी याच अभंगात महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वामींनी सोंगसुद्धा घेतलं होतं. ते सोंग होतं आजाराचं. खेळही मांडला होता. तो खेळ होता परमार्थाचा. हा खेळसुद्धा स्वामी जनांपासून अगदी निराळे अलिप्त असे राहून आणि स्वस्वरूपानंदी सदा मग्न होऊन असाच खेळत असत. कसा तर या अभंगाप्रमाणे. नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंग न पालटे. नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंग न पालटे. मांडियेला खेळ कौतुके बहुरूप, आपले स्वरूप जाणत असो. मांडियेला खेळ कौतुके बहुरूप, आपले स्वरूप जाणत असो. स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे, भावदावी पिवळे लाल संगे. स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे, भावदावी पिवळे लाल संगे. तुका म्हणे आम्ही या जनाविरहित, होऊनी निश्चिंत क्रीडा करू. तुका म्हणे आम्ही या जनाविरहित, होऊनी निश्चिंत क्रीडा करू. आज इथेच थांबूया. यानंतरचा 19वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.